नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 6th स्टँडर्डचा न्यू सिलेबसचा लेसन नंबर 2 पाहत आहोत. लेसनचं नाव आहे लाईन्स अँड अँगल्स. त्याच्यातील प्रॅक्टिस सेट 2.1 पाहूया. त्याआधी SG ट्युशन क्लासेस चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पाहूया प्रॅक्टिस सेट 2.1. त्याच्यातील पहिला क्वेश्चन आहे, लुक ॲट द ॲडजसेंट डायग्राम अँड राईट द नेम्स ऑफ द टर्म्स गिवन बिलो. आपल्याला इथे जी ॲडजसेंट डायग्राम दिलेली आहे ही पाहायची आहे आणि दिलेले हे क्वेश्चन्स आहेत. पॉईंट्सचे नेम राईट करायचे आहेत, लाईन सेगमेंट राईट करायचे आहेत, रेज राईट करायचे आहेत, कॉलिनियर पॉईंट्स, लाईन, नॉन कॉलिनियर पॉईंट्स, हे सर्व काय करायचे आहेत आपल्याला ही फिगर पाहून नेम्स राईट करायचे आहेत. पाहूया. आन्सर राईट करता यावेत म्हणून मी ती फिगर नोटबुकवर ड्रॉ करून घेतलेली आहे. पहा, पहिला आहे त्याच्यातील आपल्याला पॉईंट राईट करायचे आहेत. पॉईंट म्हणजे काय? पहा, पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट ई, पॉईंट डी, पॉईंट ओ, हे सगळे काय आहेत? पॉईंट आहेत. पॉईंट म्हणजे काय? रांगोळी काढताना आपण पहा पॉईंट देतो, डॉट देतो. कोणताही हा डॉट याला काय बोलायचं? पॉईंट. मग नेम कसं राईट करायचं? पॉईंट DEO, पॉइंट्स DEOCBA, कोणतेही पॉईंट हे सर्व पॉईंटच आहेत. तर तुम्ही नेम काय राईट करणार? पॉईंट्स DEO, पुढे लिहू शकता तुम्ही CBA. हे सर्व काय आहेत? पॉईंट आहेत. पॉईंट जे डॉट आहेत ते सर्व काय आहेत? पॉईंट. सेकंड नंबरचा क्वेश्चन पहा. त्याच्यातील सेकंड आहे लाईन सेगमेंट्स. लाईन सेगमेंट्स राईट करायचे आहेत. तर सेगमेंट म्हणजे काय? कोणतेही दोन डॉट जोडले, कोणतेही दोन पॉईंट हे जोडले तर काय तयार होतो? सेगमेंट. दोन पॉईंट जोडले की सेगमेंट तयार होतो. मग आपण सेगमेंटची नावं राईट करूया. इथे पहा, सेगमेंट OE, सेगमेंट OD, DE, OC, OB, OA, कोणतेही दोन पॉईंट जोडले की तयार होतो लाईन सेगमेंट. आपण सेगमेंटचं नाव राईट करूया. कोणतंही नाव लिहू शकता, DO किंवा सेग OE. इकडे गेला तर सेग OC, सेग OA, सेग OB, हे सर्व काय आहेत? दोन पॉईंट जोडले की तयार झालेले हे सेगमेंट. DE सुद्धा होऊ शकतो. थर्ड नंबरचा पाहूया. 3 नंबरच्या क्वेश्चन आहे, रेज राईट करायचे आहेत. रेजचे नेम राईट करायचे आहेत. रेज म्हणजे काय? रेज म्हणजे एका बाजूला पॉईंट असतो आणि एका बाजूला असतं हे बाणाचं टोक, ॲरो. एका बाजूला असतो ॲरो, एका बाजूला असतो पॉईंट. हा काय तयार होतो? रे. इथे पहा, O या पॉईंटमधून सुद्धा हे रे तयार झालेले आहेत. OC हा रे आहे, OA हा रे आहे, OD हा रे आहे. ई पॉईंटपासून सुरू केला तर EB हा सुद्धा काय आहे? रे. D पासून सुरू केला तर DB हा सुद्धा काय आहे? रे. एका साईडला पॉईंट, एका साईडला ॲरो, असा असतो रे. आणि रेचं नाव लिहिताना नेहमी पॉईंटच्या बाजूने स्टार्ट करायचं आणि ॲरोच्या बाजूला एंड करायचं, कारण पॉईंट असतो तो स्टार्टिंग पॉईंट असतो, म्हणून तिथून सुरू करायचं नाव लिहायला. मग रे काय लिहू शकता तुम्ही? ई पासून सुरू केला तर EB, रे EB. दुसरं काय लिहू शकता? रे OC, रे OA, रे OD. अशी तुम्ही रेची नावे लिहू शकता. पुढे पहा, 4 नंबरचा क्वेश्चन. 4 नंबरचा क्वेश्चन आहे, कॉलिनियर पॉईंट्स राईट करायचे आहेत. कॉलिनियर पॉईंट्स म्हणजे काय? एका सरळ रेषेवर, एका स्ट्रेट लाईनवर 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट असतील तर त्याला म्हणायचं कॉलिनियर पॉईंट्स. पहा, एका स्ट्रेट लाईनवर 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट असतील तर त्यांना म्हणायचं कॉलिनियर पॉईंट्स. आता इथे पहा, ही एक रेषा आहे, ही एक लाईन आहे आणि ही स्ट्रेट लाईन आहे. याच्यावर असलेले हे पॉईंट DEO आणि B हे कसले पॉईंट आहेत? स्ट्रेट लाईनवर असलेले 3 किंवा 3पेक्षा जास्त पॉईंट.
म्हणून त्यांना म्हणायचं कॉलिनियर पॉईंट्स. राईट करूया कॉलिनियर पॉईंट्सची नावे. DEOB. हे DEOB हे कसले पॉईंट्स आहेत? कॉलिनियर पॉईंट्स. हे स्ट्रेट लाईनवर असलेले 3 किंवा 3 पेक्षा जास्त असलेले पॉईंट कॉलिनियर पॉईंट्स. लक्षात ठेवायचं. 5 नंबरचा क्वेश्चन पहा. 5 नंबरला आपल्याला लाईनचं नाव राईट करायचं आहे. लाईन म्हणजे काय? लाईनच्या दोन्ही साईडला हे ॲरो असतात. लाईनच्या दोन्ही साईडला हे काय असतात? ॲरो. मग असे तुम्ही कोणत्या लाईनची नावे लिहू शकता पहा. लाईन DE लिहू शकता, लाईन DB लिहू शकता, DO लिहू शकता. हे काय होतील? ही काय होईल? लाईन. लाईनचं नाव कोणतेही 2 पॉईंट जोडले आणि दोन्ही साईडला 2 ॲरो असतील तर याला म्हणायचं लाईन. आपण लाईनचं नाव लिहू शकतो. लाईन DE, लाईन DO, लाईन DB. ह्या सर्व काय आहेत? लाईन आहेत. कारण दोन्ही बाजूला काय आहेत? ॲरो. लाईनच्या दोन्ही साईडला असतात ॲरो. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. हे आपल्याला या फिगरवरून आपल्याला नेम्स राईट करायला सांगितले होते. पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स, रेज, कॉलिनियर पॉईंट्स आणि लाईन. आता 6 नंबरचा त्याच्यातील क्वेश्चन पाहूया. 6 नंबरचा क्वेश्चन पहा. नॉन कॉलिनियर पॉईंट्स राईट करायचे आहेत. कॉलिनियर पॉईंट्स म्हणजे स्ट्रेट लाईनवर असलेले 3 किंवा 3 पेक्षा जास्त पॉईंट. 3 किंवा 3 पेक्षा जास्त. 3 or more पॉईंट्स ऑन स्ट्रेट लाईन त्यांना म्हणतात कॉलिनियर पॉईंट्स. नॉन कॉलिनियर पॉईंट्स म्हणजे एका स्ट्रेट लाईनवर नसलेले पॉईंट आहेत परंतु ते स्ट्रेट लाईनवर नाहीत. पहा AOE हे जर आपण पॉईंट घेतले AO आणि E स्ट्रेट लाईनवर आहेत का? नाही. म्हणून त्यांना म्हणायचं नॉन कॉलिनियर पॉईंट. AOC नॉन कॉलिनियर पॉईंट्स. AOB नॉन कॉलिनियर पॉईंट्स. राईट करूया आपण. पॉईंट्स नॉन कॉलिनियर कोणते आहेत? पॉईंट्स AOE. तसेच तुम्ही लिहू शकता अजून AOE लिहू शकता, AOD लिहू शकता, AOD. अजून कोणते होतील? AOC. हे काय आहेत? नॉन कॉलिनियर पॉईंट्स. हे आहेत नॉन कॉलिनियर पॉईंट्स. AOE, AOD, AOC, AOB लिहू शकता, COE लिहू शकता. जे सरळ स्ट्रेट लाईनवर नाहीत असे पॉईंट राईट करायचे. COE, COD हे सर्व काय आहेत? नॉन कॉलिनियर पॉईंट्स. सेकंड नंबरचा क्वेश्चन पाहूया. सेकंड नंबरचा क्वेश्चन सांगितलेला आहे ड्रॉ द फॉलोइंग फिगर्स. आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे. फिगर दिलेली आहे लाईन BT लाईन ड्रॉ करायची आहे. लाईन ड्रॉ करताना आपल्याला इथे मेजरमेंट दिलेलं नाही की एवढ्याच मेजरमेंटची लाईन ड्रॉ करायची आहे. त्याच्यामुळे आपण लाईन कितीही मेजरमेंटची ड्रॉ करू शकतो. जर मेजरमेंट दिलेलं असतं तर आपण मेजरमेंट घेऊन लाईन ड्रॉ केली असते. पण तिथे मेजरमेंट दिलेलं ही आहे आपली लाईन B आणि T. लाईनवर 2 पॉईंट घ्यायचे B आणि T. सेकंड नंबरची फिगर पाहूया. सेकंड नंबरची फिगर ड्रॉ करायची आहे रे DE. मेजरमेंट नाही आहे त्याच्यामुळं रेला 1 साईड ॲरो 1 साईड पॉईंट आणि रेचं नाव D म्हणजे पॉईंटला नाव D आणि इकडे असणार E. रे DE. थर्ड नंबरची फिगर पाहूया. थर्ड नंबरमध्ये सुद्धा आपल्याला लाईन MP ड्रॉ करायची आहे. मग लाईन MP जशी सुरुवातीला केलेली आहे तसेच. लाईनला काय असतात? 2 बाजूला ॲरो. नेम राईट करायचं MP. लाईन MP. 4 नंबरचं पाहूया. 4 नंबरला सांगितलेलं आहे लाईन Y ड्रॉ करायची आहे. मग आपण लाईन ड्रॉ करूया. आणि या लाईनला काय नाव द्यायचं आहे? लाईन Y. ते 1 साईडला द्यायचं कुठेही लाईन Y. आणि 5 नंबरचा आहे
5 नंबरला आहे पॉईंट एम ड्रॉ करायचा आहे. पॉईंट एम हा तुम्ही पॉईंट घ्यायचा आणि त्याला नाव द्यायचं एम. झाला पॉईंट एम. पहा, पहिली फिगर आहे लाईन बी टी, सेकंड नंबरची रे डी ई, थर्ड नंबरची लाईन एम पी, 4 नंबरची लाईन वाय, 5 नंबरची पॉईंट एम. फिगर इझी आहे ड्रॉ करायला. क्वेश्चन 3 पाहूया. सेकंड क्वेश्चन आहे ड्रॉ डायग्राम्स दॅट इलुस्ट्रेट द फॉलोइंग पॉईंट्स. म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार आपल्याला आता डायग्राम ड्रॉ करायचे आहेत. पॉईंट पी लाईज ऑन लाईन ए बी. पॉईंट पी असा घ्यायचा आहे जो लाईन ए बीवर आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपल्याला लाईन ए बी काढून घ्यावी लागेल. पहा, इथे मी लाईन ए बी काढून घेते, लाईन ए बी. आणि पॉईंट पी कुठे द्यायचा आहे? ऑन लाईन, लाईनच्या वर. लाईनच्या वर कुठेही पॉईंट काय घ्यायचा आहे? पी. ही आहे इन्स्ट्रक्शन. पॉईंट पी लाईज ऑन लाईन ए बी. पॉईंट पी हा लाईन ए बीवर घ्या. सेकंड नंबरचा पाहूया. सेकंड नंबरचं पहा, पॉईंट ई अँड एफ. पॉईंट ई अँड एफ आर ऑन लाईन एम बट पॉईंट डी इज नॉट ऑन लाईन एम. लाईन एम काढायची आहे. काढूया लाईन एम. हे आहे लाईन एम. त्याच्यावर पॉईंट ई आणि एफ काय सांगितलेले आहेत? पॉईंट ई अँड एफ आर ऑन लाईन एम. हे दोन पॉईंट आहेत ते लाईन एमवर आहेत. कोणते? पॉईंट ई अँड पॉईंट एफ. हे काय आहेत? लाईन एमवर आहेत. परंतु पॉईंट डी इज नॉट ऑन लाईन एम. पॉईंट डी आहे हा लाईन एमवर नाही. मग तो कुठेही असू शकतो. लाईनच्या बाहेर इथे असू शकतो, लाईनवर नाही येतो. इकडे असू शकतो, कुठेही एनिवेअर आउटसाइड लाईन एम. परंतु तो लाईन एमवर नाही. डी हा पॉईंट लाईन एमवर नाही अशी त्यांनी सूचना दिलेली आहे. त्यानुसार आपण फिगर ड्रॉ केलेली आहे. थर्ड नंबरचं पाहूया. थर्ड नंबरला सांगितलेलं आहे ड्रॉ रे ओ पी अँड रे ओ क्यू. रे ओ पी आणि रे ओ क्यू काढायचे आहेत. आता पहा, हे दोन रे मी ड्रॉ केलेले आहेत. ओ पी, ओ आणि क्यू. हे दोन रे मी काय केले? ड्रॉ केले. परंतु आपण हेच दोन रे अशा पद्धतीनेही ड्रॉ करू शकतो. पहा, दोघांचं ओरिजिन सेम किंवा स्टार्टिंग पॉईंट ओच आहे म्हणून मी हे असेही ड्रॉ करू शकते. ओ पी, ओ क्यू. रे ओ पी, रे ओ क्यू. कारण त्यांचं स्टार्टिंग पॉईंट किंवा ओरिजिन सेमच आहे म्हणून मी ओ पी, ओ क्यू हे असेही ड्रॉ करू शकते. किंवा तुम्ही असे दोन सेपरेट रे ड्रॉ करू शकता. 4 नंबरचा क्वेश्चन पाहूया. 4 नंबरचा क्वेश्चन पहा. शो द पॉईंट्स, लाईन सेगमेंट्स अँड प्लेन्स फ्रॉम द रंगोली इन द अकंपनिंग पिक्चर. शेजारी तुम्हाला डॉट्स दिलेले आहेत, रंगोली डॉट्स दिलेले आहेत आणि त्याच्यावरून तुम्हाला काय करायचं आहे? पॉईंट शो करायचे आहेत. मला सांगा, मी मगाशी सांगितलं हे पॉईंट, हे जे डॉट आहेत यालाच काय म्हणतो आपण? पॉईंट. मग आता मी इथे हा पॉईंट घेतला, त्या पॉईंटला ए नाव दिलं. हा पॉईंट घेतला, पॉईंटला बी नाव दिलं. हा पॉईंट घेतला, पॉईंटला सी नाव दिलं. असे मी पॉईंट ड्रॉ करू शकते किंवा शो करू शकते. पॉईंट ए, पॉईंट बी, पॉईंट सी, पॉईंट डी, पॉईंट ई असे हे सर्व काय आहेत? पॉईंट आहेत. लाईन सेगमेंट्स शो करायचे आहे. आता लाईन सेगमेंट म्हणजे कोणतेही दोन पॉईंट जोडले की काय तयार होते? आपली लाईन सेगमेंट. मी इथे हे दोन पॉईंट जोडले, दोन जोडा, हे सर्व पॉईंट जोडा, हे पॉईंट जोडले. आता इथे ह्या पॉईंटला मी नाव दिलं डी आणि ह्या पॉईंटला नाव दिला ई. तर हा डी काय झालेला आहे? लाईन सेगमेंट.
अजून एक लाईन सेगमेंट ड्रॉ करूया आपण. या बाजूला करूया. हे 2 पॉईंट जोडले मी. त्या पॉईंटला नाव दिलं ए आणि बी. हे पॉईंट ए, पॉईंट बी, हे 2 पॉईंट जोडून मी काय तयार केलेला आहे, हा लाईन सेगमेंट्स. आणि आपल्याला प्लेन्स दाखवायचं आहे. प्लेन्स म्हणजे काय? कोणतंही फ्लॅट सरफेस. फ्लॅट सरफेसला म्हणतात प्लेन. कोणतेही फ्लॅट सरफेस दाखवा तुम्ही इथे. आणि प्लेन्सला पण काय द्यायचं? नाव द्यायचं. हे झाले. हे पॉईंट जोडले मी आणि हा आपला काय झालेला आहे? प्लेन्स तयार झालेला आहे. आणि प्लेन्सला मी पी नाव देते. प्लेन्स. हा प्लेन आहे, प्लेन पी. असे तुम्ही भरपूर प्लेन इथे ड्रॉ करू शकता. प्लेन्स काढायचे आहेत. कोणतंही फ्लॅट सरफेस म्हणजे तुमचे ब्लॅकबोर्डचं सरफेस घ्या, टेबलचं सरफेस घ्या, त्याला म्हणायचं प्लेन. त्याच्यामुळे हे मी इथे दाखवलेलं आहे, हे आहे प्लेन. आणि हे मी पी पॉईंटनं दाखवलेलं आहे. बघा, डी आहे लाईन सेगमेंट, ए बी आहे लाईन सेगमेंट, पॉईंट ए बी सी शो केलेले आहेत मी, आणि प्लेन पी. तर मी ते लिहू शकते. पॉईंट्स कोणते दाखवले मी? पॉईंट्स ए बी सी. लाईन सेगमेंट कोणते दाखवले मी? सेग डी ई, सेग ए बी. प्लेन्स कोणतं लिहिलेले मी? प्लेन, आणि प्लेनला नाव दिलेलं आहे पी. प्लेन पी. हे असे मी काय केलेले आहे इथे शो केलेले आहेत. त्याच्या पुढील क्वेश्चन 5 पाहूया. 4 important places are marked with points on the map of India. Draw as many line segments as possible connecting these place. कोणतेही 2 पॉईंट जोडले काय तयार होतो? लाईन सेगमेंट. आपण दिल्ली मुंबई पॉईंट जोडूया. हा तुमचा लाईन सेगमेंट तयार झाला. तुम्हाला जेवढे काढता येतील तेवढे काढायला सांगितलेले आहेत. मुंबई चेन्नई जोडला, 2 पॉईंट, लाईन सेगमेंट तयार झाला. इकडे चेन्नई अँड कलकत्ता जॉईन केला, हा लाईन सेगमेंट तयार झाला. दिल्ली कलकत्ता जोडला. पहा, आता मी इकडे दिल्ली चेन्नई जोडू शकते, मुंबई कलकत्ता जोडू शकते, परत मुंबई, पहा दिल्ली आणि चेन्नई जोडला, हा लाईन सेगमेंट तयार झाला. मुंबई कलकत्ता जोडला, हा लाईन सेगमेंट तयार झाला. किती पॉसिबल लाईन सेगमेंट ड्रॉ करू शकलो आहे आपण? पहा, 1 2 3 4 5 अँड 6. किती पॉसिबल लाईन सेगमेंट्स ड्रॉ करू शकलो आहे? 4 प्लेसेस दिलेले आहेत आपल्याला. 6 लाईन सेगमेंट आपण ड्रॉ करू शकलेलो आहे. थँक्यू स्टुडंट्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. मी माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. न्यू सिलेबसचे सर्व व्हिडिओज माझ्या चॅनलवर मिळतील तुम्हाला. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू स्टुडंट्स. थँक्यू व्हेरी मच.